प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरात दाखल झालेत। कोरटकरला घेऊन पोलीस जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। प्रशांत कोरटकरला आज दुपारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार। महिन्याभरानंतर कोरटकर अटकेत तेलंगणामध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला काल तेलंगणामधून अटक करण्यात आली। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी भूषण पाटील आता आपल्या सोबत आहेत। भूषण, प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणण्यात आलेलं आहे, आता पुढची सगळी कायदेशीर प्रक्रिया काय काय असेल? नक्कीच गेले महिनाभर प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत होता, त्यांना मिळून येत नव्हता। मात्र काल मंचरियाल इथून त्याला ताब्यात घेतल्यानंतर तब्बल 14 ते 15 तासानंतर आज त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तासापूर्वी त्याला या ठिकाणी आणण्यात आला आणि त्याच्यावरच्या अटकेची कारवाई किंवा कागदोपत्री जी प्रक्रिया आहे ती या सगळ्या आतमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर सगळा मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आतमध्ये कुणीही जाणार नाही याची खबरदारी आहे ती घेतली जाते। एका बाजूला हा सगळा आतमध्ये त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे कोल्हापुरातील शिवप्रेमी देखील आक्रमक असल्याचं पाहायला मिळते, कारण गेल्या महिन्याभरापासून ज्या पद्धतीनं तो पसार झालेला होता आणि कोल्हापुरात आल्यानंतर कोल्हापुरी पायतान दाखवण्याचा इशारा देखील कोल्हापुरातील शिवप्रेमींनी दिलेला होता आणि जुना राजवाड्याच्या पोलीस ठाण्याच्या बाहेर देखील हे सगळे शिवप्रेमी जमलेले आहेत। काय सांगाल, प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये प्रशांत कोरटकरला आणण्यात आले, त्याचं आता यथोचित स्वागत कोल्हापूरकर करणार आहेत। हरामखोर नालायक की ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरलेत, घाणेरडेपणाच्या अनेक प्रवृत्ती आहेत ज्या पिलावळांनी छत्रपती शिवरायांना संभाजी महाराजांना बदनाम केल्याचं काम केलं, लिखाणातून केलं, नाटकातून केलं, अशांना आणि ही ती जी प्रवृत्ती पुढच्याला यांना ठोकायचं काम आज कोल्हापूर करतील। मात्र मोठा पोलीस बंदोबस्त दिसतोय त्याला। बरोबर, भूषण धन्यवाद या माहितीबद्दल।